नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांविषयी प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सर्वात स्वस्त वाहतूक कोणती? प्रश्न क्रमांक 1, सर्वात स्वस्त वाहतूक कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वात स्वस्त वाहतूक महासागर ही आहे। प्रश्न क्रमांक 2, सागरातील अरुंद व अतिखोल भागास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र कोणत्या भागात आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र भूखंड मंच या भागात आढळतात। प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरात आहे। प्रश्न क्रमांक 5, सागर पृष्ठाच्या भागाच्या तापमानात मुख्यतः कशावरून फरक पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सागर पृष्ठाच्या भागाच्या तापमानात मुख्यतः ग्रहीय तारे यांच्यामुळे फरक पडतो। प्रश्न क्रमांक 6, सागरी जलात कशाचे प्रमाण जास्त असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सागरी जलात सोडियम क्लोराईडचे प्रमाण जास्त असते। प्रश्न क्रमांक 7, उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे काय निर्माण करतात? उत्तर आहे उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेव्हा तिथे दाट धुके निर्माण करतात। प्रश्न क्रमांक 8, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर बघूया। या प्रश्नाचे उत्तर आहे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे। प्रश्न क्रमांक 9, महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह कोणत्या वाऱ्याच्या दिशेने वाहतात? या प्रश्नाचे उत्तर बघूया। महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने वाहतात। प्रश्न क्रमांक 10 बघूया। शेती, खाणकाम व मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर बघूया। शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11, वाहतूक व संदेशवहन हे कोणत्या व्यवसायात येतात? प्रश्नाचे उत्तर बघूया। वाहतूक व संदेशवहन हे तृतीयक या व्यवसायात येतात। प्रश्न क्रमांक 12 बघूया। 12, सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे? प्रश्नाचे उत्तर बघूया। सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण हे 933 इतके आहे। प्रश्न क्रमांक 13, वयोमानानुसार लोकसंख्येचे किती गट पडतात? प्रश्नाचे उत्तर बघूया। उत्तर आहे वयोमानानुसार लोकसंख्येचे 3 गट पडतात। प्रश्न क्रमांक 14 बघूया। आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे? प्रश्नाचे उत्तर बघूया। आफ्रिका खंडाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र आहे। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या नदीला सुसरीची नदी म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर बघूया। लिपोपा या नदीला सुसरीची नदी म्हणतात। प्रश्न क्रमांक 16 बघूया। प्रश्न क्रमांक 16, हत्ती गवत कोणत्या देशात आढळते? प्रश्नाचे उत्तर आहे हत्ती गवत हा सॅव्हाना या देशात आढळते। प्रश्न क्रमांक 17, हिऱ्याच्या खाणी कोठे आढळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे हिऱ्याच्या खाणी किंबले येथे आढळतात। प्रश्न क्रमांक 18, उत्तर अमेरिका खंडाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर अमेरिकेच्या खंडाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 19, पेयरीचा प्रदेश कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर बघूया। पेयरीचा प्रदेश हा बायसन या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 20 बघूया। प्रश्न क्रमांक 20, उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे? तर उत्तर बघूया। उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशासाठी मृदा ही गहू या पिकासाठी उपयुक्त आहे। प्रश्न क्रमांक 21, ॲडीज पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ॲडीज पर्वतात अमेझॉन नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 22 बघूया। प्रश्न क्रमांक 22, विषुववृत्तीय सदाहरित वनात कोणते वृक्ष आढळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे विषुववृत्तीय सदाहरित वनात मोहगनी हे वृक्ष आढळतात। प्रश्न क्रमांक 23,
संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान येलोस्टोन हे आहे. प्रश्न क्रमांक 24, चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चित्रपट निर्मितीचे केंद्र हॉलिवूड हे आहे. प्रश्न क्रमांक 25, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 26, भरपूर सूर्यप्रकाश आणि पाऊस यामुळे कोणत्या खोऱ्यात वर्षावने आढळतात? उत्तर बघूया. भरपूर सूर्यप्रकाश आणि पाऊस यामुळे अमेझॉन या खोऱ्यामध्ये वर्षावने आढळतात. प्रश्न क्रमांक 27, इजिप्तच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे? तर उत्तर आहे इजिप्तच्या पूर्वेस तांबडा समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 28, उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणते वारे वाहतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन वारे वाहतात. प्रश्न क्रमांक 29, टांझानियामधील सर्वोच्च शिखर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे टांझानियामधील सर्वोच्च शिखर किलिमांजारो हे आहे. प्रश्न क्रमांक 30, सोलोस हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सोलोस हे अभयारण्य झेब्रा यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31, शिन्नाग्य प्रदेशात कशाचे साठे आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिन्नाग्य प्रदेशात हिऱ्याचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 32, दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 33, पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन स्वरूपातील थरास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन स्वरूपातील थरास भूकवच असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, भूकवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35, भूकंपाच्या कोणत्या लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भूकंपाच्या लहरी पृथ्वीच्या सर्व स्तरांतून प्राथमिक प्रवास करू शकतात. प्रश्न क्रमांक 36, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिमालय हा वली पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 37, अंतर्गत हालचालीमुळे खडकामध्ये पडणाऱ्या भेगांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना विभंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38, भूकवचाचाच विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे कशाची निर्मिती होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भूकवचाचाच विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे खड्यांची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 39, पृथ्वीवर एकूण किती भूपट्टे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पृथ्वीवर एकूण 9 भूपट्टे आहेत. प्रश्न क्रमांक 40, रिश्टर हे कशाचे तीव्रता मोजण्याचे ठिकाण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रिश्टर हे भूकंप मोजण्याचे तीव्रता ठिकाण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन प्रश्नसंचासोबत. धन्यवाद.